नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढे काय गव्हर्नमेंट MBBS कॉलेज राहतील ना, तर त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो किती जाणार आहे 2024-25 साठी। मी आतापर्यंत तुम्हाला जे कट ऑफचा व्हिडिओ शेअर केलता ना रिझल्ट आल्याच्या नंतर, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑल इंडिया रँक नुसार तुम्ही किती ऑल इंडिया रँक पर्यंत एक सेफ ऑल इंडिया रँक तुमचा घेऊन चलू शकता की तोपर्यंत तुम्हाला जे आहे ते सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागून जाईल। महाराष्ट्र स्टेटमध्ये जी काय तुमची 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग चालते ना, तिथून तुम्हाला जर 85% स्टेट कोट्यामधून काउन्सिलिंग करणं असेल तर तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचा डोमासाईल असणं खूप रिक्वायरमेंट राहतं। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। तर मी त्याचा कट ऑफ तुम्हाला शेअर केला अगोदर, पण मी तुमच्याबरोबर फक्त ऑल इंडिया रँक शेअर केलता। आता या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर नीटचा स्कोर किती लागेल तुम्हाला, म्हणजे एक्सपेक्टेड किती तुमचा स्कोर आल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे ते गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये राज्यामध्ये अलॉटमेंट होऊ शकतं। आणि हा जो कट ऑफ आहे तुम्ही लास्ट इयर जेवढ्या सीट होत्या त्या पूर्ण सीट कॅल्क्युलेट करून, त्याचबरोबर जे काय ग्रेस मार्क दिल ते आता परत 23 तारखेला एक्झाम झाला ना, त्यानुसार समजा ग्रेस मार्क कमी करून किती विद्यार्थी स्कोर करताय, तर यानुसार जे आहे ते मी तुमच्याबरोबर हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे। पण याच्यामध्ये तुम्हाला थोडासा बदल जो आहे तो ओरिजिनल कट ऑफ आणि यामध्ये दिसून येऊ शकतो। तर असं नाही की तुम्हाला एवढ्या स्कोरच मिळेल, इन केस असं पण होऊ शकतं की ऑल इंडिया कोट्यामध्ये खूप जास्त विद्यार्थी जर आउट होतील, समजा अदर स्टेटचे खूप जास्त विद्यार्थी निघतील आणि तुमचा कॅटेगरी रँक जर समजा काउन्सिलिंगमध्ये कमी येईल तर तुम्हाला यापेक्षा कमी स्कोर पण अलॉटमेंट होऊ शकतं। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। सो त्याच्यामुळे तुम्ही जर जस्ट नीट एक्झाम क्वालिफाय असाल तरी तुम्ही MBBSचे पूर्ण राऊंड जे आहे ते खेळू शकता गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजसाठी पण। ही पण गोष्ट तुम्ही एक लक्षात घेऊ शकता। तर पहा, मी तुमच्याबरोबर 2022चा नीट स्कोर प्लस ऑल इंडिया रँक शेअर करेन, त्याचबरोबर 2023चा पण मी तुमच्याबरोबर जो आहे तो ऑल इंडिया रँक प्लस नीट स्कोर शेअर करेन आणि 2024 साठी एक्सपेक्टेड जो आहे तो नीट स्कोर किती जातो याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। सगळ्यात अगोदर जर आपण बघितलं तर आपल्याला SC कॅटेगरी बघायला भेटते। जर आपण ऑल इंडिया रँकचा जर विचार केला 2022 साठी, तर जवळपास या ठिकाणी 1,17,683 तुम्हाला बघायला मिळत होता। मार्क जर बघितले आपण नीटमध्ये किती होते तर 459 मार्कापर्यंत जे आहे ते सगळ्यात शेवटी विद्यार्थ्याला जे आहे ते SC कॅटेगरीमधून जे आहे ते सीट अलॉटमेंट झालेलं होतं गव्हर्नमेंट MBBS कॉलेजसाठी। ते जर आपण SC कॅटेगरीसाठी समोर बघितलं 2023 साठी, तर जवळपास 1,33,273 एवढा ऑल इंडिया रँक असणारा विद्यार्थी, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याचा 476 एवढा स्कोर होता तर त्या विद्यार्थ्याला जे आहे ते अलॉटमेंट झालेलं होतं 2023 साठी MBBS गव्हर्नमेंट कॉलेजला। तर तुम्ही या ठिकाणी ऑल इंडिया रँक मधला पण डिफरन्स लक्षात घेऊ शकता की 2022-2023 मध्ये किती होता, त्याचबरोबर कट ऑफ जो आहे तो किती वाढला होता, हे पण तुम्ही जे आहे ते मार्कनुसार पण एक आयडिया तुम्हाला येऊ शकते। त्याचबरोबर 2024 साठी जे काय समजा माझं वैयक्तिक मत आहे ते की एक तुम्हाला 550 प्लस जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला SC कॅटेगरी मधून जे आहे ते सीट मिळण्याचा चान्स आहे 2024 मध्ये। हा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो तुम्ही घेऊन चलू शकता। पण मी सांगितलेल्याप्रमाणे की खूप सारे विद्यार्थी अदर स्टेटमध्ये जर असतील किंवा मग ऑल इंडिया रँकनुसार ते अदर स्टेटचे विद्यार्थी निघतील तर मग यापेक्षा कमी स्कोर पण तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं। त्याच्यामुळे तुम्हाला काउन्सिलिंग जी आहे ती तुमचा कॅटेगरीचा रँक राज्यामधून किती येतो आणि तुमच्या कॅटेगरीसाठी टोटल राज्यामधून किती जागा आहे गव्हर्नमेंट प्रायव्हेटच्या, तर त्या बघून तुम्हाला काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं असतं। ऑल इंडिया रँक किंवा नीट स्कोरवर जर तुम्ही काउन्सिलिंग करत असाल तर तुम्ही थोडं चुकीच्या मार्गावर आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो। त्यानंतर जर आपण समजा पुढची कॅटेगरी बघितली, तुम्हाला ST कॅटेगरी बघायला भेटते। जर 2022 साठी बघितलं तर जवळपास 3,42,344 एवढा ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता त्याला अलॉटमेंट झालं 2022 ला। 288 ज्या विद्यार्थ्याचा स्कोर होता त्याला सीट अलॉटमेंट झालं। आणि सगळ्यात कमी कट ऑफवर 2022 मध्ये कोणतं कॉलेज भेटलो तो कोणत्या कॅटेगरीसाठी, 2023 मध्ये कोणतं भेटलो तो कोणत्या कॅटेगरीसाठी, तर त्याचा मी एक डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे जे की तुम्हाला MBBSच्या प्लेलिस्टमध्ये बघायला भेटेल चॅनलवर। तर तुम्ही तिथं जाऊन पण तो व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला या मार्कावर 2022 मध्ये कोणत्या कॅटेगरीला कोणतं कॉलेज भेटलो होतं, तसंच या मार्कावर 2023 मध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी कोणतं कॉलेज भेटलो तर याची पण तुम्हाला आयडिया भेटून जाईल। त्यानंतर जर आपण समोर बघितलं 2023 साठी, तर जवळपास बघितलं 3,41,347 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेलं होतं। जर आपण मार्क बघितले तर जवळपास 336 मार्क तुम्हाला बघायला भेटतील। पण तुम्ही तो ऑल इंडिया रँक बघू शकता, जवळपास तुम्हाला नियर बाय सेमच दिसत आहे। जो 2022 ला होता तो 3,42,344 होता आणि जो 2023 ला आहे तो 3,41,347 एवढा ऑल इंडिया रँक होता। त्यामुळे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत आलेलो आहे की जो ऑल इंडिया रँक असतो तो तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालायचा असतो। नीट स्कोर जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्ही घेऊन चालाल तर त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त डिफरन्स बघायला भेटून जाईल। त्यानंतर जर आपण 2024 साठी विचार केला, तुमचा एक 420 च्या आसपास स्कोर येत असेल तर तुम्हाला जे आहे ते MBBS गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळण्याचा चान्स या ठिकाणी राज्यामध्ये लागू शकतो। त्यानंतर जर आपण पुढची कॅटेगरी बघितली, तुम्हाला VJ कॅटेगरी बघायला भेटेल। जर आपण 2022 चा विचार केला तर जवळपास 86,047 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेलं होतं। मार्कची जर आपण बात केली तर जवळपास 497 तुम्हाला नीट स्कोर बघायला भेटेल। तेच जर आपण 2023 साठी बघितलं तर जवळपास या ठिकाणी 84,083 एवढा तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटतो आणि 526 एवढा तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा नीट स्कोर बघायला भेटतो, ज्याला की 2023 मध्ये म्हणजे लास्ट इयर सगळ्यात कमी स्कोर जे आहे ते GMC अलॉटमेंट झालं VJ कॅटेगरीमधून। आणि
आणि या ठिकाणी तुम्ही दोन्हीमधला डिफरन्स पण या ठिकाणी काढू शकता। त्यानंतर जर तुम्ही 2024 साठी बघताय तर तुम्हाला जवळपास 590 एवढा तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला एक एक्सपेक्टेड तुम्ही या ठिकाणी पकडू शकता की तुम्हाला जे आहे ते जीएमसी ऑल ओव्हर कोणतं ना कोणतं थर्ड राऊंड पर्यंत या ठिकाणी भेटून जाईल। मॅक्झिमम चान्स तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये राहील समजा। त्यानंतर जर आपण बघितलं नेक्स्ट एनटीबी कॅटेगरीसाठी 2022 चा विचार केला तर 97,008 एवढा ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्याचा होता त्याला अलॉटमेंट झालेलं होतं। मार्कचा जर आपण विचार केला तर 483 स्कोरचा जो आहे तो कट ऑफ होता एनटीबी कॅटेगरीचा। नंतर 2023 साठी जर आपण विचार केला तर जवळपास 1,09,977 एवढा ऑल इंडिया रँक तुम्हाला बघायला भेटतो आणि 499 हा लास्ट इयरचा कट ऑफ होता जो की फायनल कट ऑफ होता एनटीबी कॅटेगरीचा। तुम्ही जर 2024 साठी बघाल तर 575 एवढा तुम्ही जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी एनटीबी कॅटेगरीसाठी घेऊन चलू शकता। मी परत सांगतो यामध्ये तुम्हाला बहुत जास्त डिफरन्स पण बघायला भेटू शकतो कारण आपल्याला ज्यावेळेस कॅटेगरी रँक येईल आणि आपल्या कॅटेगरीच्या किती सीट आहे ज्यावेळेस समजेल ना त्यावेळेस आपल्याला खात्रीशीर कट ऑफची आयडिया लागून जाईल समजा। नंतर आपण एनटीसी कॅटेगरीसाठी बघितलं 2022 साठी तर 49,987 एवढा ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्याचा होता त्याला अलॉटमेंट झालं होतं। 548 तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो नीट स्कोर बघायला भेटत होता। आपण जर पुढे 2023 साठी बघितलं तर 54,351 एवढा ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता त्याला सीट मिळाली होती। 562 एवढा त्या विद्यार्थ्याचा जो आहे तो नीट स्कोर होता। तर तुम्ही या स्कोर मधला डिफरन्स पण या ठिकाणी काढू शकता। आणि आता 2024 साठी जर आपण विचार केला तर 620 जर तुमचा स्कोर येत असेल किंवा त्यापेक्षा जास्त येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची खात्री आहे। त्यानंतर आपण जर पुढची कॅटेगरी बघितली एनटीडी कॅटेगरी तुम्हाला बघायला भेटेल। जर आपण ऑल इंडिया रँकचा विचार केला 2022 साठी तर जवळपास 46,563 तुम्हाला बघायला भेटेल। 553 जो आहे तो 2022 चा कट ऑफ क्लोज झालता। जर आपण 2023 चा विचार केला तर 44,944 ऑल इंडिया रँक बघायला भेटेल। 575 एवढा जो आहे तो नीट स्कोर नुसार लास्ट इयरचा कट ऑफ क्लोज झालेला तुम्हाला बघायला भेटेल। आणि 2024 साठी तुम्ही तो 630 एवढा घेऊन चलू शकता की जर तुम्ही 630 स्कोर करताय किंवा तेवढा स्कोर तुमचा येतोय तर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचा चान्स जास्त आहे। नंतर आपण ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 2022 मध्ये जवळपास 44,848 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत अलॉटमेंट झालं। मार्कचा जर विचार केला तर 556 तुम्हाला बघायला भेटतील। 2023 मध्ये जर समजा आपण बघितलं तर जवळपास 42,221 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सीट मिळाली होती आणि 580 एवढा मागील वर्षाचा कट ऑफ तुम्हाला बघायला भेटेल। आणि 2024 साठी तुम्ही 630 एवढा जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी घेऊन चलू शकता। त्यानंतर जर आपण ईडब्ल्यूएस कोट्यासाठी बघितलं तर 2022 मध्ये 44,126 एवढा ऑल इंडिया रँक होता। मार्क जर बघितले आपण तर 557 तुम्हाला बघायला भेटतील। 2023 चा विचार केला तर जवळपास 39,686 तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटेल आणि 583 एवढे तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी मार्क बघायला भेटतील। जर आपण 2024 चा विचार केला नीट स्कोर नुसार तर 635 एवढा जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस कोट्यामधून जे आहे ते अलॉटमेंट होऊ शकतं। त्यानंतर जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला 2022 साठी तर तुम्हाला जवळपास 43,230 एवढा ऑल इंडिया रँक बघायला भेटेल। आणि मार्क जर बघितला क्लोजिंग मार्क तर ह्या पर 559 तुम्हाला बघायला भेटतील। त्यानंतर जर समजा आपण विचार केला ओपन कॅटेगरीसाठी तर जवळपास तुम्हाला 2023 मध्ये 39,735 पर्यंत अलॉटमेंट झालं ऑल इंडिया रँक नुसार आणि 583 हा नीट स्कोर होता त्या विद्यार्थ्याचा ज्याला की सगळ्यात कमी स्कोर जे आहे ते अलॉटमेंट झालेलं होतं लास्ट इयरला। जर आपण 2024 साठी विचार केला तर सेम 635 ते 640 तुम्ही या ठिकाणी जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी घेऊन चलू शकता। त्यानंतर पहा जर आपण डिफेन्स 1 साठी विचार केला तर ऑल इंडिया रँक तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल जी की लगभग 92,900 बघायला भेटेल। जर तुम्ही मार्कचा विचार केला 2022 साठी तर 488 बघायला भेटेल। तेच तुम्ही 2023 साठी विचार केला तर 19,287 ऑल इंडिया रँक पर्यंत अलॉटमेंट झालेलं होतं आणि 532 जो आहे तो लास्ट इयरचा कट ऑफ होता। 2024 चा कट ऑफ मी या ठिकाणी टाकला नाहीये कारण डिफेन्स 1 साठी सीट कमी असतात। इन केस जर समजा ह्या वर्षी काउन्सिलिंग करतील ते विद्यार्थी डिफेन्स 1 चे जर समजा जास्त स्कोर करणारे नसतील तर हा कट ऑफ जो आहे तो लास्ट इयर पेक्षा कमी पण येऊ शकतो किंवा इन केस तुम्हाला हा कट ऑफ जो आहे तो लास्ट इयर पेक्षा खूप जास्त पण दिसू शकतो। जसं की तुम्हाला एक्झाम्पल ह्याच पीडीएफ मध्ये दिसत आहे। जसं की तुम्ही डिफेन्स 2 साठी बघितलं तर तुम्हाला 2022 साठी जवळपास 82,286 म्हणजेच 502 मार्कापर्यंत अलॉटमेंट झालेलं होतं। पण तुम्ही 2023 मध्ये आलात तर 2000 तुम्ही बघितलं असेल की 2022 पेक्षा सर्व कॅटेगरीचा कट ऑफ 2023 ला वरती होता, हाय गेलेला होता। पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की डिफेन्स 2 साठी जो आहे तो जवळपास 2022 पेक्षा 2023 चा कट ऑफ तुम्हाला लो दिसत आहे। कारण मी तुम्हाला तेच सांगितलं की जर यावर्षी जी काउन्सिलिंग चालणार आहे 2024 मध्ये त्यामध्ये जर समजा डिफेन्स 2 किंवा डिफेन्स 1 किंवा जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर विद्यार्थी असतील किंवा फिजिकल हँडिकॅप वाले असतील त्यांचा जर स्कोर चांगला आलेलाच नसेल समजा तर मग त्यांच्या कॅटेगरीच्या सीट त्यांनाच मिळतात, त्याच्यामुळे कमी स्कोर पण अलॉटमेंट होऊ शकतं। तर या कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काढणं खूप कठीण जातं, ही तुम्ही एक गोष्ट लक्षात थोडक्यात घेऊ शकता। जर आपण बघितलं समजा सरासरी तर तुम्हाला 2022 पेक्षा 2023 ला डिफेन्स 2 चा कट ऑफ कमी बघायला भेटतो आणि जो की जवळपास 1,16,193 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत भेटला होता आणि 492 एवढा कट ऑफ तुम्हाला बघायला भेटतो। जवळपास 10 मार्कांना जो आहे तो कट ऑफ हा खाली बघायला भेटतो। तर सेम जर जास्त स्कोर करणारे विद्यार्थी असतील तर मग कट ऑफ हाय दिसेल। जर जास्त स्कोर करणारे विद्यार्थी जर नसतील समजा त्या रिझर्वेशन मधून जे की थोडे ऑदर रिझर्वेशन राहत आहे तर मग तो कट ऑफ तुम्हाला कमी पण बघायला भेटू शकतो। त्यानंतर जर समजा आपण डिफेन्स 3 साठी बघितला जर ऑल इंडिया रँकचा विचार केला 2022 मध्ये तर 96,242 तुम्हाला बघायला भेटेल।
जर आपण मार्कचा विचार केला तर 484 तुम्हाला बघायला भेटतील. समोर जर आपण विचार केला 2023 साठी तर जवळपास 73,807 एवढा ऑल इंडिया रँक बघायला भेटला आणि 538 एवढे तुम्हाला या ठिकाणी मार्क बघायला भेटतील. नंतर तुमचा एक फिजिकल हँडिकॅप राहता समजा, तो फिजिकल हँडिकॅपचा तुम्ही हा कट ऑफ जो आहे तो थोड्यात स्किप करू शकता. या ठिकाणी ऑल इंडिया रँक किंवा जो तुम्ही नीट स्कोर बघणार आहे हा सोडून दिला तरी चालेल, कारण 2022ला क्वालिफाय मार्क्स कमी होते म्हणून जस्ट क्वालिफाय मार्क अलॉटमेंट झालेलं होतं. लास्ट इयर पण क्वालिफाय मार्क कमी होते म्हणून क्वालिफाय मार्क्स अलॉटमेंट झालेलं होतं. पण ह्या वर्षी तुम्हाला मिनिमम 129 मार्क हवे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय तर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते इलिजिबल आहात. तुम्हाला या ठिकाणी 100% खात्री जे आहे ते सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो तुमच्याकडे जर फिजिकल हँडिकॅपचा डॉक्युमेंट असेल तर. त्यानंतर तुम्हाला एक ऑदर रिझर्वेशन बघायला भेटतं जे की महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरल्या विद्यार्थ्यांना असतं. त्याचा जर आपण 2022चा विचार केला तर जवळपास 99,748 पर्यंत ऑल इंडिया रँकनुसार अलॉटमेंट झालता आणि 480 हा कट ऑफ होता 2022ला. 2023चा विचार केला तर जवळपास 1,09,077 तुम्हाला बघायला भेटेल ऑल इंडिया रँक आणि 508 नीट स्कोर पर्यंत अलॉटमेंट झालेला होतं. तर हा जो कट ऑफ होता तो मी 2022चा पण सांगितला तुमच्याबरोबर, 2023चा पण सांगितला. त्या दोन्हीमध्ये तुम्ही कंपॅरिझन पण करू शकता आणि मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो 2024 मध्ये नीट स्कोरनुसार किती जाऊ शकतो याची पण मी तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे. पण हा कट ऑफ जो आहे तो फिक्स कट ऑफ नाही, एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. याच्यापेक्षा कमी मार्क पण तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जे आहे ते पूर्ण 4थ्या राऊंडपर्यंत गव्हर्नमेंट MBBSला ट्राय करा, देन प्रायव्हेट MBBSला करू शकता. जर तुम्हाला आमच्या थ्रू पेड काउन्सिलिंग करायचं असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला तिथे पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमच्याबरोबर कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट जो आहे तो 2024च्या ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत किंवा येणारी प्रत्येक नोटीस जर तुम्हाला पर्सनली हवी असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटेल. तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, आम्ही पर्सनल नंबर शेअर करू आणि त्या नंबरवरून आम्ही तुम्हाला जे आहे ती प्रत्येक येणारी अपडेट पर्सनल शेअर करू. 24 आवर्समध्ये तुमचा कॉल घेऊन तुमचा प्रत्येक डाऊट पण आम्ही सॉल्व्ह करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, कारण येणारी फ्युचर अपडेट जी पण असेल ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग महाराष्ट्र स्टेट त्याचबरोबर ऑल ओव्हर इंडियाच्या मध्ये तुम्ही कुठं पण ॲडमिशन करायचा विचार करत असाल तर ते आम्ही एकदम फ्रीमध्ये या ठिकाणी एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर नक्की शेअर करू.